सो हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मी आज चाललोय पुण्याला. आता ऑन द वे आहे, स्टेशनला पोचतोय. प्रमीचा सगळं पूजाला करायचं, आवरायचं आहे तिला. आय नो तिला खूप टफ होणार आहे या सगळ्या गोष्टी, कारण की ब्रह्मी आजकाल खूप मस्ती करायला लागली आहे. सो तुम्हाला दाखवतो आमची जर्नी कशी असणार आहे, काय आहे. हाय शराशी, थोडीशी हर्ष. गुड मॉर्निंग, हाय कर. हाय, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग ब्रह्मी. सो आज सकाळीच भावेश गेला पुण्याला त्याच्या ऑफिसच्या कामसाठी. आणि आता ब्रह्मी आणि मी निघतोय. ब्रह्मीला मी आधी सोडेन आणि मग तिथूनच निघेन माझ्या कामासाठी. आज मला जायचंय भिवंडीला. पावसाळ्यामध्ये ब्रह्मीला असं उचलून नेणं हे स्ट्रगल आहे, कारण की माझी बॅग, छत्री, ब्रह्मीला उचलून पुन्हा ब्रह्मीची बॅग. त्यामुळे आय डोंट थिंक मला जाता जाता काही शूट करता येईल. लेट्स सी, है ना. बाय कर, बाय. चलो बाय बाय. तो पाऊस पण असा आहे ना, जेव्हा मी ब्रह्मीला घेऊन निघाली तेव्हा खूपच कमी होता आणि अर्ध्यापर्यंत आली आणि खूप जोरात पाऊस वाढला. पण ऑप्शन नव्हतं, कारण की मध्ये थांबायला कुठेच ऑप्शन नाहीये. त्यामुळे मी आपल्या साईडला येऊन जरासं एका हातामध्ये छत्री हे करून आली. फायनली ब्रह्मीला जस्ट सोडलं आणि आता मी जाते. भाजी चपाती नाहीये, पण मी पोहे घेते. खूप पाऊस आहे. खूप जोरात पाऊस आहे. ट्रेन पण आली आहे. ट्रेन आली आहे. माझा 10:30चा कॉल पण आहे. बघूया मला चलो लेट्स गो. सो ॲज युजल मी कल्याण ट्रेनने आली. त्याच्यानंतर मी भिवंडीसाठी शेअरिंग ऑटो पकडली. त्यानंतर एक शेअरिंग ऑटोमधून उतरून मला ज्या लोकेशनला जायचं आहे त्यासाठी मी दुसरी शेअरिंग ऑटो पकडली आणि फायनली आता मी पोचते आहे. पण तिथे पोचून पण मला जवळजवळ 2-3 मिनिट्स चालत जावं लागतं माझ्या लोकेशनसाठी, बिकॉज जे सेकंड शेअरिंग ऑटो आहे ती पण कम्प्लिटली त्या लोकेशनला नाही आहेत. मी थोडा वेळ आधी बघितलं ब्रह्मी काय करतेय, तर ती झोपलेली. बघितलं दीदीने झोपवलेलं तिला. तर आता मी पोहोचलोय पुण्याला. जातो आता, नाश्ता करतो, त्याच्यानंतर मी माझ्या कामाला निघेन. ॲक्च्युली आजचा माझा शेड्यूल खूप बिझी आहे. मला 2 ते 3 ठिकाणी व्हिजिट्स करायचे आहेत. माहिती मला आज घरी पोचायला लेट होऊ शकतो, मी त्याला सांगितलं ऑलरेडी. सो डिपेंड ऑन कामावर माझ्या डिपेंड आहे ते कधी होतोय, बघायलाच. चलो बाय. तर काल मी बँड्राला गेलेली, म्हणजे कालचं माझं लोकेशन होतं बँड्रा. तेव्हा पण असाच पाऊस होता. ट्रेनला तर खूप गर्दी होती, त्यामुळे मी काही शूट नाही केलं काल. पण आज असं आहे ना की एकतर म्हणजे मी आज पाऊस असं चालू झाल्यापासून ना भिवंडीला मी खूप दिवसांनी आली, तर बघितलं तर ना सगळीकडे पाणी 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 साचलंय. तर मला संध्याकाळी पण थोडं लवकर निघावं लागेल, बिकॉज आज एकतर भावेश पण पुण्याला गेलाय, तर यायला थोडाफार लेट होऊ शकतो आणि मग मला ब्रह्मीला पण पिक करायचं. आणि कसं आहे ना, डायरेक्ट ट्रेनने असेल तरी थोडंफार ठीक आहे, समजू शकतो की पोचून जाईन. पण भिवंडीवरून मला जायलाच आता बघा, मला अर्धा तास जास्त 45 मिनिट्स लागले मला कल्याण स्टेशनवरून भिवंडी माझ्या लोकेशनला पोचायला. आता संध्याकाळी तर So after 45 minutes मी पोचली कल्याण स्टेशनला.
आणि आता आपण पटापट जाऊया. तो इथे माझ्या छत्रीचा ना तार थोडीशी आय गेस कोकणी ती निघाली आहे त्याच्यातून, ते कळत नाहीये. सो आय थॉट हे करून घ्यावं बिकॉज मी थोडं बऱ्यापैकी लवकर पोहोचते. त्यांनी मला सांगितलं 2 साईडला काहीतरी लूज झाले, ते एका साईडला टोकलंय म्हणून. छत्रीचे आहे ना मी खूप वेळा ऑब्झर्व केले, जर ती टिकली तर खूप चांगली टिकते, आता काही कंडिशन बेकार होते. टिकलीवाली छत्री माझी खूप चांगली टिकली आहे. 2023 मध्ये घेतलेली मी. 23च्या पावसाळ्यात 24 25 गेल्या वर्षी तर जास्त यूज नाही केली बिकॉज मी घरीच होती. चांगली टिकली आहे. आता पण माझ्याच चुकीमुळे त्याचा प्रॉब्लेम झाला. येस, तुम्ही मगाशी दाखवलं मी माझी छत्री रिपेअर करून घेत होती. सो ते झालं. त्याच्यानंतर मी ऑटो पकडली आणि आधी विचार केलेला की मी ब्रह्मेला डायरेक्ट घेऊनच जाईन, पण परत नंतर मनात आलं की भावेशला मी आधी फोन केलेला तर त्याला यायला थोडा लेट होईल. त्याने जवळजवळ 7:30च्या नंतरची त्याची ट्रेन होती पुण्यावरून, तर त्याला ऑब्व्हियसली घरी पोचायला 11 साडे 11 वाजतील. आणि मग जर का मी ब्रह्मेला आत्ता माझ्यासोबत घेऊन आली असती तर ती मला सोडणार नाही. तिला दूध पितच झोपायचं असतं ॲज युजल. पण घरी येता येता एक नवीन प्रॉब्लेम झाला. तो असा की आमच्याकडे ना बिल्डिंगच्या 2 फेज आहेत लाईटच्या. तर लाईट तर खाली दिसत होती आणि लिफ्ट फक्त बंद होती, म्हणून मी चालत चालत वरती आली. तर 6व्या फ्लोअरवरती आम्ही राहतो. तर मी आल्यानंतर दार उघडून बघते तर लाईट नाही आहे, म्हणून मी बाजूच्या काकींना विचारलं तर त्या बोलल्या 2 तास झाले लाईट गेली आहे. आणि जी लिफ्टची आहे लिफ्ट पण बंद आहे. त्यामुळे असं आहे की एकतर आता 8 वाजेपर्यंत लाईट आला पाहिजे, नाहीतर एकतर ब्रह्मीला घेऊन उचलून मला एवढं यावं लागेल चालत चालत. आणि त्याच्यात लाईट पण नाही आहे. चार्जिंगवाली लाईट आहे आमच्याकडे, पण मी ती सध्या लावत नाही आहे. सो आय थॉट की फटाफट आता आवरते आणि 8 वाजता मग मी ब्रह्मीच्या टीचरला फोन करून सांगितलं की असं असं आहे, म्हणून मी 8 वाजता येते घ्यायला. तर त्यांनी आता तिला सेरेलॅक भरवायला घेतलंय आणि ती खेळते तिथे. तसं पण ते लोक 8 वाजेपर्यंत टायमिंग आहे त्यांचं. मग मी 8 वाजता वगैरे पोचेन तिथे ब्रह्मीला घ्यायला. बघू आता लाईट आली तर ठीक आहे, नाहीतर तर ब्रह्मी बिलकुल सोडणार नाही. त्यांना भावेश असेल ना तर एवढं टेन्शन नसतो, आम्ही कसंही करून राहू शकतो. पण एक तर भावेश पण नाहीये, त्यामुळे मला आलाय टेन्शन की कधी लाईट येते. होपफुली लवकर आली पाहिजे लाईट, कारण की ब्रह्मीला पण प्रचंड गरमी होत होते. त्या फॅनवरती किती वेळ शांत राहील डोंट नो. तो मी आता जाते ब्रह्मीला घ्यायला. 8 वाजायला आल्यात, आय गेस 7:50 वगैरे झाल्यात. 1 hour later. आत्ता लाईट आली आहे. आता वाजले जवळजवळ 9 आणि झाले 5-10 मिनटं झाले लाईट येऊन. ब्रह्मी झोपली मस्तपैकी. तिला तो छोटावाला फॅन लावलेला मी, जो आमच्याकडे हा चार्जिंगवाला फॅन आहे. याची खूप छान हवा येते आणि हा सफिशियंट आहे तिच्यासाठी. फास्ट केला की खूप चांगली हवा येते, त्यामुळे मी तो लावलेला आणि ती लगेच झोपली. 3 hours later. जस्ट तुलाच फोन करणार होती मी, म्हटलं हा अजून का नाही आला. कल्याणवरून चेंज केली. भावेशचं आत्ताच जेवण झालंय. खूप थकलंय. दिसतोय. दिवस होता मग आज. म्हणजे मी सकाळी जाताना फ्रेश होतो, त्याच्यामुळे मग सकाळी थोडंफार असं मी ब्लॉगिंगचं ब्लॉग केलं. पण नंतर ज्यावेळेस मी माझ्या कामाला लागलो त्याच्यानंतर खूप थकलेलो. म्हणजे तू मध्येच नाही, पुण्यापासून मला परत पुढे 1-1.5 तास पुढे जायचं होतं. सो तिथून कॅब करून मग पुढे गेलो. तिकडे काम रिटर्न मग ये जा, त्याच्यामध्ये
खूप वेळ पण गेला त्यामुळे थकायला झालं आणि सकाळी लवकर उठलेलो खूप रात्री झोपायला लेट. सो रमीच्या ज्याने काय आम्हाला असं प्रॉपर झोप पण होत नाही. हम्म. त्याच्यामुळे सकाळी लवकर उठलो आणि मग गेलो. ट्रेन बिन मध्ये काही एवढं झोप तर लागत नाही ऑब्विसली. तर त्याच्यामुळे थकून गेलेलो. सो मधी पण नंतर मग मी काही शूट केलं. आउट ऑफ मुंबई ट्रॅव्हल असेल त्यावेळी जरा जास्तच डिफिकल्ट होऊन जातो. खूप डिफिकल्ट होतं कारण की म्हणजे एकतर पूजाला पण सगळं एकटीला हँडल करायचं असतं बहिणीला आणि मग नंतर मला पण जाणं. त्याच्यात लाईट गेलेली, बापरे. हा. तरी नशीब लिफ्ट चालू झाली नंतर. आता माझा आणि पूजाचा दिवस आजचा. तर हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. नक्कीच पुढचे पण ब्लॉग बघा आमचे. सबस्क्राईब करा जे नवीन असतील ते आणि लाईक करा, शेअर करा आणि असेच सपोर्ट करा. जेणेकरून असेच आम्ही नवीन नवीन ब्लॉग बनवू आणि तुम्हाला दाखवू. थँक्यू. चलो बाय बाय, बाय गुड बाय. नाईट. गुड नाईट.